डाएट केलं नाही तर माझं वजन वाढणारच आहे का, की आणखीन पण काही कारणं आहेत? खरं म्हणजे डाएट म्हणजे काय खातो आपण. म्हणजे लोक काय करतात माहितीये का, की वजन वाढलं ना बस मग आता कमी खायला सुरुवात करायची. हे बघ, आपण आता मगाशी जीवनशैलीबद्दल बोललो, तर त्याच्यामध्ये पहिलं आपण काय चेक करायचं, जेव्हा ही सगळी आपल्याला जी दिसतात ना, की माझे मूड स्विंग्स होत आहेत, माझी क्रेविंग्स होत आहेत आणि माझं वजन वाढतंय, हो. मग मी काय स्वतःमध्ये बघितलं पाहिजे, काय बरं. चेक केलं पाहिजे, हां. माझं खाणं बरोबर आहे का. मग आपण पहिल्या ह्याच्यात बघ हाफ प्लेट रूल सांगितला, हो तेवढं सॅलड खाल्लं पाहिजे, हो बरोबर आहे. म्हणजे माझं खाणं किती बरोबर आहे. प्रचंड डाएट, एक्सरसाइज, म्हणजे अक्षरशः तो मध्यरात्री उठून ट्रेडमिल करायचा एक बरं. 2-2 तास. बर मग लक्षात आलं स्ट्रेस होता, कारण त्याला ते एक वजन गाठायचं होतं 3 महिने, हां पण झोप लागायची नाही त्याला. तो रात्री हां बिलकुल झोपायचा नाही. पण म्हणजे झोप नाही म्हणजे झोप प्रचंड महत्वाची आहे. म्हणजे तुम्ही काही नका करू, तुमची झोप झाली पाहिजे 6 ते 8 तास. आता झोप झाली नाही तर काय होतं. अजून एक कारण मी हल्ली बघते, जे आपण मगाशी बोललो बघ, जंक फूड खातात, बर्गर्स, पिझ्झा, तळलेलं, प्रोसेस, काही भूक लागली पटकन उघडून खायचं. खायचं, चिप्स खायचे. सगळे हसतायत, हे आमचे एडिटर्स पण हसतायत, सगळेजण हे करतात. आणि काय होतं त्याच्यामुळे, शेवटी पचवणारं जे आपलं गट आहे, आपले आतल्या आतडी आहेत, त्यांना सूज यायला लागते. त्याच्यामुळे काय होतं, हे जे शरीराला आपल्या न्यूट्रिशन तर मिळालं पाहिजे ना. बरोबर. आणि गट हेल्थ हे फार महत्वाची आहे. अगदी. तुला माहिती आहे ना, गट इज युअर सेकंड ब्रेन. थायरॉइड आणि पीसीओडी, थायरॉइडमध्ये तुमचा मेटाबॉलिझम ड्रॉप होतो, त्याच्यासाठी मात्र औषध गोळ्या घेतल्या पाहिजेत. पीसीओडीमध्ये काय होतं, मगाशी तुला मी म्हटलं तसं, वजन वाढलं हे एक असं आपल्याला दृश्य असं दिसतं, पण त्याच्या आतमध्ये ना बरंच काय आतमध्ये चाललेलं असतं. नमस्कार मंडळी, मी स्मिता शेवाळे. स्मिता बरोबर सर्व काही या सेगमेंटमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. हा एपिसोड नंबर 2 आहे. मागच्या एपिसोडमध्ये आपण खरोखर फिट आहोत का, किंवा आपलं एक्झॅक्टली कुठे चुकतंय ह्याची चेकलिस्ट आपल्याला डॉक्टर मंजिरी यांनी दिलेली आहे. पण आता या एपिसोडमध्ये केवळ वजन वाढतंय हे डाएट न केल्यामुळे वाढतंय की आणखीनही काही कारणं असतात, या बाबतीतला खुलासा त्या करणार आहेत. त्यामुळे आपण त्यांचं स्वागत करूया. डॉक्टर मंजिरी पुराणिक, नमस्कार. आमच्या स्टुडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. थँक्यू. मागच्या वेळेला तुम्ही खूप छान सांगितलं, कमेंट्समध्ये सुद्धा खूप छान आपल्याला रिस्पॉन्स आला की खरोखर हे ना काय असतं, डोळे उघडतात इथे की अरे हो, या गोष्टी बघायला हव्यात का, असं ते झालेलं आहे. आता तिथल्या निम्म्या लोकांना कदाचित असं वाटलं असेल की हां, मी फिट नाही आहे, किंवा मला आतून काहीतरी गडबड आहे, हो या सगळ्या गोष्टी मला होत आहेत. तर आता करायचं काय? म्हणजे जर का मी डाएट केलं नाही तर माझं वजन वाढणारच आहे का, की आणखीन पण काही कारणं आहेत? आता खरं म्हणजे डाएट म्हणजे काय खातो आपण. म्हणजे लोक काय करतात माहितीये का, की वजन वाढलं ना बस मग आता कमी खायला सुरुवात करायची. तर तसं नाहीये ते. पहिली गोष्ट म्हणजे आपली जीवनशैली ती चेक करा, की जसं आपण मगाशी बोलताना तू म्हणालीस की 75% खाणं आणि 25% आपला एक्सरसाइज, ते आपण बरोबर करतोय का आधी ते बघायचं. बरोबर. किती जण ते बरोबर करतात? साधारण 80% लोक भारतातली त्यांची जीवनशैली चुकलेली असते. हां. तू सांग ना, तू म्हणजे डाएट किती परफेक्ट नाही, आहे. म्हणजे मलाही स्वतःला कळतं, हो ना. ज्या वेळेला माझ्या पण पोटाचा घेर वाढत असतो त्यावेळेला मला कळतं की आपली झोप व्यवस्थित नाहीये, आपले न्यूट्रिशन्स प्रॉपर नाही आहेत, किंवा एक्सरसाइज आपण किती दिवस केलेला नाहीये, आपण जास्त खाल्ल्यानंतर ते कॉम्पन्सेट कुठेही केलेलं नाहीये. हे सगळी कारणं खरं तर आपल्याला माहिती असतात की हे सगळं आहे. पण या व्यतिरिक्त सुद्धा ते जे क्रेविंग्स वगैरे तुम्ही मागच्या वेळेला सांगितलं, किंवा उगाचच मूड स्विंग्स होत आहेत, तर ही कारणं जी आहेत ही कुठे डाएटशी संबंधित आहेत, की आणखीन काही फिजिकल आपले इंटरनल काही इश्यूज आहेत त्याच्याशी संबंधित आहेत? हे बघ, आपण आता मगाशी जीवनशैलीबद्दल बोललो, हां. तर त्याच्यामध्ये पहिलं आपण काय चेक करायचं, जेव्हा ही सगळी आपल्याला जी दिसतात ना, की माझे मूड स्विंग्स होत आहेत, माझी क्रेविंग्स होत आहेत आणि माझं वजन वाढतंय, हो. मग मी काय स्वतःमध्ये बघितलं पाहिजे, काय बरं. चेक केलं पाहिजे, हां. माझं खाणं बरोबर आहे का. मग आपण पहिल्या ह्याच्यात बघ हाफ प्लेट रूल सांगितला, हो तेवढं सॅलड खाल्लं पाहिजे, हो बरोबर आहे. म्हणजे माझं खाणं किती बरोबर आहे. मी अगदी आठवड्यातनं एकदा जंक खाल्लं तरी ते जाऊन बसणार आहे माझ्या पोटावर, हां. एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळे मी काय खातेय, मी जास्तीत जास्त सॅलड वगैरे खातोय का, ते आपण बघायचं. त्याच्यानंतर व्यायाम, 25% व्यायाम,
हे फार महत्वाचं आहे. जे खातो ते आपल्याला बंद करायला पाहिजे ना. साधारण ना आपला मेटाबॉलिझम जो असतो म्हणजे स्त्रियांनी साधारण 1200 कॅलरीज खावं आणि पुरुषांनी 1800. आता 1200 कॅलरीज म्हटलं तर ते त्याच्या पुढे 1-2 कॅलरी जरी तुम्ही खाल्ल्यात तरी तुम्हाला व्यायाम करून ते घालवायला हव्यात, नाही तर त्याचं सरळ जाऊन फॅट बनतं. बरोबर. किती जण आपण मोजतो किती कॅलरी नाही खातो? नाही मोजत. चला ठीक आहे, आपण काय रोज बसून मोजू शकत नाही आपण. मग काय करायचं? आता बऱ्याचदा मी असं बघतो, माझ्याकडे एक पेशंट आला होता. तो म्हणाला की डॉक्टर मी प्रचंड प्रॉपर खातो म्हणजे अगदी कॅलरी प्रमाणे, व्यवस्थित मी एक्सरसाइज करतो, पण तरी माझं वजन कमी होत नाही. एका मोठ्या कंपनीत तो CFO होता. जवळजवळ 100च्या वर गेल्या 2 वर्षात माझं वजन वाढलेलं आहे. मग मी विचारलं तू करतोस काय? तो फायनान्स मधला. प्रचंड स्ट्रेस, आणि त्या स्ट्रेसमुळे म्हणजे दिवसभर त्याला स्ट्रेस. इथे त्याचं कारण स्ट्रेस होतं. स्ट्रेसमुळे काय होतं? कॉर्टिझॉल सतत बॉडीने का टेन्शन मध्ये राहते, आणि कॉर्टिझॉल वाढलं की तुमच्या शरीराची सूज म्हणजे ज्याला मी इन्फ्लमेशन म्हणतो ते वाढतं. बॉडी काय करते? वॉटर रिटेन्शन करते. स्ट्रेसमुळे मग स्ट्रेसमध्ये आपण गेलो की चुकीचं खायला लागतो. हा तसं करत नव्हता, पण स्ट्रेसमुळे त्याचं वजन वाढत होतं. मग हळूहळू त्यांनी काय केलं, चक्क 3 महिने सुट्टी घेतली, स्वतःवर काम केलं, स्ट्रेस कमी होण्याचं, मेडिटेशन वगैरे शिकला, आणि हळूहळू त्याचं वजन कमी व्हायला लागलं. सेम डाएट आणि एक्सरसाइज करून. आता दुसरा माझा एक पेशंट आहे, त्याला 3 महिन्यामध्ये शिपवर जायचं होतं, आणि असंच प्रचंड डाएट, एक्सरसाइज, आणि म्हणजे अक्षरशः तो मध्यरात्री उठून ट्रेडमिल करायचा 1-1, 2-2 तास. मग लक्षात आलं स्ट्रेस होता, कारण त्याला ते एक वजन गाठायचं होतं 3 महिने, पण झोप लागायची नाही त्याला. तो रात्री बिलकुल झोपायचा नाही. म्हणजे झोप नाही, म्हणजे झोप प्रचंड महत्वाची आहे. म्हणजे तुम्ही काही नका करू, तुमची झोप झाली पाहिजे 6 ते 8 तास. आता झोप झाली नाही तर काय होतं? 2 हॉर्मोन्स असतात, एक ग्रेलिन आणि एक लेप्टिन. ग्रेलिन म्हणजे काय? हंगर म्हणजे भूक लागण्याचं. तर ते भूक लागण्याचं जे हार्मोन आहे ते सतत स्त्रवत राहिलं तर सारखी भूक लागते बघ दिवसभर. म्हणजे माझ्याकडे एक पेशंट आली, ती म्हणाली की 15-20 पोळ्या खाल्ल्या तरी मला काही वाटतच नाही पोट भागलं. ह्याचं कारण लेप्टिन. लेप्टिन म्हणजे आपल्याला पोट भरल्याचं एक फिलिंग येतं, ते कमी झालं तर पोट भरलंय कळतच नाही, मग आपण खात राहतो. म्हणजे ती झोप किती महत्वाची आहे. आणि सध्या मी जे तरुण मंडळी बघते ते रात्री उशिरापर्यंत मोबाईल, स्क्रीन, नेटफ्लिक्स बघत राहतात, सकाळी झोपतात, दुपारी उठतात. जे आपल्याला निसर्गाने जी एक सायकल दिलेली आहे, रात्री लवकर झोपायचं, सकाळी उठायचं, ती तर पूर्ण सगळ्यांची डिस्टर्ब झाली. तुमची झोपच नीट नाही झाली. आता झोप का महत्वाची आहे? तर रात्री जे बॉडी रिपेअर व्हायला पाहिजे झोपेमुळे, झोप शांत लागली की बॉडी रिपेअर होते. आपल्या शरीरातली जे हॉर्मोन्स आहे त्याचा इम्बॅलन्स असतो तो नीट होतो. म्हणून झोप फार महत्वाची आहे. म्हणजे जशी तुम्ही लाईफस्टाईल चेक कराल ना, तुमची झोप आणि तुमचा स्ट्रेस जे दोन्ही लोकांचं बिघडलंय ते बघा आणि ते चेक करा. करेक्ट. आता आपल्या कॅमेरा मागे जे बसलेले आहेत ना, त्यांना ह्या झोपेचं महत्व इथे कळणार आहे, पण ते जेव्हा तिकडे काम करायला जातात तिकडे त्यांची झोपच होत नाही. तर त्यांना हे कॉन्ट्राडिक्ट होणार आहे की अरे आपलं कामच असं आहे, पण की जिथे आपल्याला म्हणजे आम्ही शूटिंग जेव्हा करत असतो ना त्यावेळेला लिटरली 2 तास आणि 3 तास झोपायला मिळतं. असे 15 ते 20 दिवस आम्ही घालवतो. पण कम्प्युटरमध्ये काम करणारे लोक तेच करतात ना, IT मधली. हो, पण मग मी स्वतः सांगते, अभिनेत्री म्हणून मी असं काम केल्यामुळे माझी स्किन एवढी खराब व्हायला लागली. म्हणणार होते लगेचच दुसऱ्या दिवशी तुला ॲक्ने दिसतील, असं ड्राईंग झालेलं दिसेल. अगदी ते सगळं दिसायला लागलं, आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की झोप किती इम्पॉर्टंट आहे. जर का मला पुढचे काही वर्ष काम करायचं असेल तर मला आत्ता पुरून काम करावं लागेल. जर का मी आत्ताच भरमसाठ काम केलं तर मग मी पुढे काहीही करू शकणार नाही. म्हणजे तुझं वजन अगदी रोज बघत असशील ना तर तुला कळेल की एखाद दिवशी तुझी झोप नीट नाही झाली की दुसऱ्या दिवशी आपल्याला कसतरी होतं, भूक लागत राहते सारखी, सूज आपल्या शरीराला सूज येते, इन्फ्लमेशन, खूप इन्फ्लमेशन होतं. आता मध्ये विद्याबालांचा केवढं त्याच्यावरून झालं की इन्फ्लमेशनमुळे ती एवढी दिसत होती. पण ह्या इन्फ्लमेशनचं कारण वेगवेगळी आहेत का? काय खूप वेगळी आहेत. आता इन्फ्लमेशन म्हणजे तुम्ही अति व्यायाम केला तर इन्फ्लमेशन होतं. ओके. 4-4 तास लोक जिमला जाऊन बसतात. हो. आणि काही जण बिलकुलच जात नाही. तर आपल्याला पण प्रत्येक गोष्टीचा ना सुवर्ण मध्ये साधायला हवा.
बॅलन्स इम्पॉर्टंट आहे. खूपच महत्वाचा आहे बॅलन्स. आयुर्वेदही हेच सांगते ना. हा, म्हणूनच मी तुला म्हटलं की तुला ते जास्त माहिती आहे. आणि माझ्याकडे मला एक आठवतंय की एक मुलीला घेऊन आई बाबा आले होते आणि दोघेही सडसडीत, एकदम सडसडीत. आणि मुलगी मात्र तशी बऱ्यापैकी तिचं वजन 70-75 होतं. आणि मग ते म्हणाले की हिला आता बारीक व्हायला हवं कारण हिचं लग्न करायचं. तर मी म्हटलं तुम्ही एवढे सडसडीत, नॉर्मली आम्ही असं बघतो की ही सगळी कारणामध्ये ना जेनेटिक्स म्हणजे अनुवंशिकता असते त्याच्यामध्ये. जवळजवळ 70-80 असे जीन्स मिळालेले आहेत की जे जीन्स असले तर तुम्हाला आई वडिलांकडनं, त्यांच्या आई वडिलांकडनं ते जीन्स येऊन तुमच्यामध्ये लठ्ठपणा येतो. तर मी त्या मुलीला विचारलं तुझे आई बाबा, तुझे कोणी आजोबा, आत्या, ह्या सगळ्यांमध्ये आहे का लठ्ठपणा? ती मुली सगळीच बारीक आहेत. तर मी थोडी विचारत पडले की एवढं सगळ्या पिढ्या असेल, म्हटलं कुठून तरी आलेला असतो. आणि प्रत्येकाने म्हणजे तुझ्या प्रेक्षकांना पण तू सांग की चेक करा. आणि का महत्वाचं आहे, कारण आपण जेनेटिक्सला काही करू शकत नाही. बरोबर. तर या पेशंटच्या बाबतीत असं झालं की मला थोडी मी असं वाटलं कसं काय. आणि नंतर आम्ही आमचा प्लॅन वगैरे सुरू केला. नंतर तिचे आई बाबा आतमध्ये आले कन्सल्टिंगमध्ये आणि मला म्हणाले एक तुम्हाला शेअर करायचं आहे. म्हटलं काय? तर म्हणजे तुम्ही सांगू नका, तिला पण माहीत नाही, पण ती आमची ॲडॉप्टेड मुलगी आहे. आणि तुम्ही परत परत विचारताय ना की तुमच्या फॅमिलीत कोण आहे, तर तिला माहीत नाही. असं ते इतकं मी आपलं असंच विचारलं कळण्यासाठी. मग त्यांना असं वाटलं ट्रीटमेंटच्या मध्ये ते येईल की काय. बरोबर. पण आता तिचं जेनेटिक्स माहितीच नव्हतं. आम्ही दुसरे उपाय केले. अजून एक कारण मी हल्ली बघते, जे आपण मगाशी बोललो बघ, जंक फूड खातात, बर्गर्स, पिझ्झा, तळलेलं, प्रोसेस, काही भूक लागली पटकन उघडून खायचं, चिप्स खायचे. सगळे हसतायत, हे आमचे एडिटर्स पण हसतायत, सगळेजण हे करतात. आणि काय होतं त्याच्यामुळे, शेवटी पचवणारं जे आपलं गट आहे, आपले आतल्या आतडी आहेत, त्यांना सूज यायला लागते. त्याच्यामुळे काय होतं, हे जे शरीराला आपल्या न्यूट्रिशन तर मिळालं पाहिजे ना. बरोबर. आणि गट हेल्थ हे फार महत्वाची आहे. तुला माहिती आहे ना, गट इज युअर सेकंड ब्रेन. तर तिथे ॲब्झॉर्प्शन होत नाही, तिथून फील गुड हॉर्मोन्स पण येत नाहीत. आणि मग अशा पद्धतीने तुमचं सगळं जेवण वगैरे सुरू झालं की तुमची गट हेल्थ बिघडते. ती जर नीट नाही केली तर तुम्ही बाकीचं काहीही करा, तुमचं वजन वाढतं. आणि ह्याचं सगळ्यात जास्त कसं कळणार? ऑफकोर्स तुम्हाला कळणार कारण तुम्हीच खात असता. पण ते काय आता खाणं भाग, हल्ली सतत एकावर एक फ्री पिझ्झा म्हटलं की सगळे पिझ्झा पार्टी करतात, कोल्ड्रिंक पितात. तुमची सकाळी तुमची मोशन तुमची व्यवस्थित होत नाही, किंवा खायचं, कधी डायरिया होतो, कधी कॉन्स्टिपेशन. माझ्याकडे इतके पेशंट येतात कॉन्स्टिपेशनने. मी त्यांना सांगते रोज एक गाजर खा. फायबरच नाही, त्या पिझ्झामध्ये कुठून फायबर येणार? बरोबर. असं मी कुठेतरी वाचलेलं की असं जेवण खा की ज्याच्यामध्ये लाईफ पाहिजे. तर पिझ्झा एक पाण्यामध्ये आणि याच्यामध्ये भिजवलं, दुसरा पिझ्झा येत नाही ना. म्हणजे नॅचरल फूड. करेक्ट नॅचरल, की ज्याच्यामुळे दुसरं उत्पत्तीला एक चान्स असतो, म्हणजे ते लाईव्ह आहे असं खा. बरोबर. आणि असं तुम्ही खाल्लं तर गट बॅक्टेरिया असतील ना, ते नॉर्मल होतात एकदम. बरोबर. लगेच कळतं आपल्याला स्टूल्स व्यवस्थित झाली का, कधी डायरिया. किती जण माझ्याकडे येतात 3-3 दिवस त्यांना बावेल मुवमेंट झालेली नसते. सिंपल करायचं, त्याच्यामध्ये एक गाजर खायचं, थोडे बदाम खायचे आणि भिजवलेले काळ्या मनुका खायच्या, अंजीर खायचे. काही लागत नाही तुम्हाला, हे घ्या, औषधं घ्या. मग सगळी औषधं घ्यायची लूज मोशन व्हायला, मग ते थांबवण्यासाठी वेगळी औषधं, असं ते चक्र चालू राहतं. म्हणजे मी ॲलोपॅथिक डॉक्टर आहे, पण तरी सुद्धा मी उपाय सांगते कारण हे नॅचरल आहे. बरोबर. तर असे सगळे. आणि हॉर्मोन्स, जसं आपण मगाशी बोललो, इन्सुलिन आहे, थायरॉइड आहे, PCOD आहे. मुली, मी सांगते जवळजवळ 1/3 मुलींना PCOD असतो, पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज. सेम मूड स्विंग्स. आणि आई बिचारी, अरे बापरे, तिला आता द्या खायला, द्या अजून खायला द्या. थायरॉइड असतो आणि इन्सुलिन. थायरॉइड आणि PCOD, थायरॉइडमध्ये तुमचा मेटाबॉलिझम ड्रॉप होतो, त्याच्यासाठी मात्र औषध गोळ्या घेतल्या पाहिजेत. PCODमध्ये काय होतं, वजन वाढत राहतं, इन्सुलिनला शरीर दाद देत नाही, मग त्याची ट्रीटमेंट व्हायला हवी. असे बरेच. मगाशी तुला मी म्हटलं तसं वजन वाढलं हे एक असं आपल्याला दृश्य असं दिसतं, पण त्याच्या आतमध्ये ना
बरंच काय आतमध्ये बरंच चाललेलं काय. असतं, Hormones शरीर आहेत. दाखवत असतं काहीतरी, समथिंग इज नॉट ऑल राईट इनसाइड, करेक्ट करेक्ट. आतमध्ये काहीतरी बिघडलंय. तुम्ही आता मगाशी म्हणालात की गट हेल्थ आपलं उत्तम असणं गरजेचं आहे. म्हणजे वजन आपलं वाढतंय बाबा, तर वजन वाढतंय बहुतेक मी ना डाएट प्रॉपर करत नाही म्हणून माझं वजन वाढतंय. बरेच जण डाएट करूनही त्यांचं वजन वाढतं किंवा तात्पुरतं कमी होतं, मग परत ते दुपटीनं वाढतं. याचं कारण त्यांनी जे प्रोटीन वगैरे ज्या पद्धतीनं घेतलेलं असतं ते प्रॉपर ॲब्झॉर्बच झालेलं नाही आहे आणि तुमचं गट कायमचं खराब झालेलं आहे. हो हो. याबद्दल तुम्ही काय सांगाल? पहिली गोष्ट म्हणजे ना, असं जे डाएट केलं की माझं वजन कमी होईल असं नाही आहे. आणि तुम्ही कितीतरी जण दिवसभर काही खायचं नाही आणि संध्याकाळी 2 वडापाव अशा मुली करतात. हो किती चुकीचं आहे ना ते. बरं, हे करून करून क्रॅश डाएट करतात, हो. नुसतं लिक्विड डाएट वगैरे वगैरे. हं. त्यांनी काय होतं, तुमचा मेटाबॉलिझम असतो तो पडतो, तुमची मसल विकनेस येतो, फटीग येतो आणि हेअर लॉस हां. प्रचंड लगेचच तुमचं. पण गटचा गळायला आणि लागतात. ह्या हेअर लॉस किंवा स्किन आहे ना, आहे. आहे ना संबंध? सगळं तुमचं ॲब्झॉर्प्शन तिथूनच होतं ना. बरोबर. गट म्हणतात तसं ते जर आपण नीट ठेवलं ना तर आपलं सगळं रिसेट होतं. पण हे ॲब्झॉर्प्शनसाठी काय केलं पाहिजे आपण? अर्थात फक्त आता कारणं बघतोय आपण, त्याच्यावरचेच ट्रीटमेंट्स ना. आपण पुढच्या एपिसोडमध्ये बघूया. पण म्हणजे तरीसुद्धा ॲब्झॉर्प्शन होणं हे किती गरजेचं असतं आणि त्यासाठी काय करायला हवं? आता मी तुला एक सांगते, आपण एक अँटीबायोटिक घेतलं ना, एक अँटीबायोटिक जे आपण सतत घेतो, हो. सर्दी झाली, खोकला झाला की अँटीबायोटिक घेतो, हो. तर त्याचा होणारा गटवर परिणाम 6 महिने राहतो. एक अँटीबायोटिकनी 6 महिने वाट लागते. गट म्हणजे काय असतं माहिती आहे का, हे आतड आहे, त्याच्या आतमध्ये असे सिलियरी असे हे असतात, विलाय आणि ते असे, आणि त्याच्या आतमध्ये लाखो चांगले बॅक्टेरिया असतात की जे तुझे खाल्लेलं अन्न ॲब्झॉर्ब करत असतात. त्याची ती मुवमेंटच थांबते. त्यामुळे तू जे अन्न खातीयेस ते पुढे ढकलणं, ते ॲब्झॉर्ब करणं, त्याचं कामच थांबून जातं. कॉन्स्टिपेशन होतं. म्हणून काय करायला पाहिजे, एक ऑब्व्हियसली नॅचरल खायला पाहिजे, सगळं सॅलड्स खायला पाहिजेत, वेगवेगळ्या प्रकारची जंक खायला नाही पाहिजे. परत परत आपण तेच सांगतोय. आणि प्रोबायोटिक, प्रीबायोटिक म्हणजे आपण दह्यामध्ये तेच असतात ऑर्गॅनिझम्स, ते घ्यायचे म्हणजे तुमचं डायजेशन सुधारेल. डायजेशन पचन सुधारण्यासाठी हे सगळं फार महत्वाचं आहे. हां, गट हेल्थ बरी असेल तर आपण सगळं व्यवस्थित होतं. आणि हार्मोन्स पण त्याच्यामध्ये आहे. तिथूनच झोप व्यवस्थित हवी. गट मधूनच सेरोटोनिन म्हणजे ब्रेन पेक्षा जास्त तिथून सगळे हॉर्मोन्स येतात. म्हटलं ना, गट इज अ सेकंड ब्रेन. करेक्ट. वा. म्हणजे याच्यामध्ये ही आपल्याला एक बेसिक कारणं कळली. पण आता ह्या रूट कॉजेस आपण लक्षात घेतले, याची मूळ कारणं लक्षात घेतली, तर शरीराचा कसा विचार व्हावा काय सांगाल तुम्ही? शरीराचा विचार म्हणजे सर्वांगीण दृष्टीने व्हायला हवा. आपण जर शारीरिक बघितलं तर आपल्याला कळतं ना की नाही, मला तर डाएट करायला हवं, मला एक्सरसाइज करायला हवा, माझं खाणं नीट हवं, माझा आहार नीट हवा. बरोबर. त्याचबरोबर अतिशय महत्त्वाचं आपण एक पॉईंट डिस्कस करायला हवा. माझ्याकडे ना एक ॲक्ट्रेस आली होती मराठीमधली, आणि ती माझ्या समोर येऊन बसली. वजन वाढलेलं, मला वजन कमी करायचं आहे, स्किनवर ॲक्ने, पिगमेंटेशन होतं, हेअर लॉस होता. म्हणजे तू काय करते? नाही, मी फिल्म ॲक्ट्रेस आहे. तर मी असं बघितलं, कुठल्या फिल्ममध्ये काम केलंस तू? तिने मला दाखवलं त्यांचं ते पोस्टर असतं ते. म्हटलं, तू ही तू आहेस? हो म्हणे, मी ही आहे. म्हटलं, मग असं काय झालं तुला? तू इतका सुंदर हिरोईनचा रोल केला होतास, ही खरं आहे म्हणजे. तर मग मला म्हणाले की मी ना 1.5 वर्षापूर्वी मी असं केलं होतं आणि नंतर मला काम मिळालं नाही, मी डिप्रेशनमध्ये गेले. मग डिप्रेशन आलं, खात राहिले, असं करत करत आता आज माझी अवस्था झाली आणि आता मला रोल पण मिळत नाही. त्यामुळे या सगळ्याबरोबर डिप्रेशन, नैराश्य, मानसिक हा मी सध्या प्रचंड प्रमाणात बघते. आणि याची मजा अशी आहे, ह्याच्यावर खूप रिसर्च झाला आहे. लठ्ठपणा म्हणजे वजन वाढलं आणि डिप्रेशन, तर कसं होतं बघ, डिप्रेशन आलं की बरं वाटावं म्हणून आपण खातो. बरोबर. म्हणून ते वजन वाढायला लागतं. आईस्क्रीम खा, चॉकलेट्स खा वगैरे वगैरे. आणि वजन वाढलं, आपण लठ्ठ झालो तर आपला कॉन्फिडन्स जातो, कमीपणा वाटायला लागतो, त्यामुळे मानसिक नैराश्य येतं. हे त्यांचं रिलेशन आहे. आधी काय नंतर काय कळत नाही. आता ह्याच्यावर अजून रिसर्च झाला.
असे 32 जीन्स आहेत की जे जर एक्सप्रेस झाले तर तुम्हाला डिप्रेशन आणि ओबेसिटी दोन्ही होतं. ओ त्यामुळे अर्ध्या ओबेसिटीच्या पेशंटना आम्ही म्हणजे वजन वाढ की तुम्हाला लो वाटतं का, डिप्रेशन आहे का, मग त्यांना काय वाटत असतं की हां मेनोपॉज आलाय म्हणून मला वाटत असेल. हां असं नाही आहे. तर जे आपण कॉजेस बघतोय त्याच्यामध्ये मानसिक नैराश्य, चिंता, एन्झायटी ह्या सगळ्याचा खूप मोठा रोल आहे आणि ते चेक करणं महत्त्वाचं आहे. म्हणजे ॲनालिसिस करणं किती इम्पॉर्टंट आहे. खूप काही जण म्हणतात सेल्फ ॲनालिसिस खूप होतं त्याच्यामुळे मस्त जगावं, कशाला एवढा विचार करायचा. अगदी जरूर. पण हे सेल्फ ॲनालिसिस बऱ्याचदा इम्पॉर्टंट पण असतं ना. आपल्याला आज का बरं वाटत नाही ह्याचं बेसिक कारण आपल्याला कळलं पाहिजे. मला दुःख का होतं आहे, मला वाईट का वाटतं आहे, याचं कारण आपल्याला कळायला हवं की नाही. म्हणजे ते कळलं तर आपल्याला ते रूट कॉजपर्यंत जाता येईल की विनाकारण माझे पिरियड्स येणार नाही आहेत काही नाही तरीसुद्धा मला खूपच लो फील होतं आहे, खूप डिप्रेसिंग फील होतं आहे, मला काही घटना पण घडलेली नाही आहे अशी, काही ट्रिगर्स पण नाही आहेत तरीही मला लो फील होतं आहे, म्हणजे माझा मूड तितका बरा नाही आहे, फ्रेश नाही आहे, म्हणजे समथिंग इज रॉंग. अगदी आणि मग त्यावेळेला ते चेक करायला हवं. अगदी या सगळ्यामध्ये तुम्ही चेक करा, तुम्हाला नक्की 2 ते 3 पॉईंट्स मिळतील. नक्की मिळतील आणि हे मिळाले की आपण मग त्याच्यावर करेक्शन करता येईल आपल्याला. तर आजच्या एपिसोडमध्ये आपण काय समजून घेतलं की बाबा वजन तुम्हाला कमी करायचं आहे तर फक्त डाएट केल्याने वजन कमी होणार नाही आहे, त्याबरोबरीनं बाकीच्या पण या सगळ्या गोष्टी आपल्याला चेक करत राहिलं पाहिजे की आपली झोप, आपले हार्मोन्स, त्याच्यानंतर आपलं गट हेल्थ कसं आहे, या सगळ्या गोष्टी खूप उत्तम पद्धतीनं समजवलं आहे. म्हणजे मी हे रिपीट याच्यासाठी करते की माझी रिव्हिजन झालेली आहे. आता जाता जाता गोल्डन टिप. रोज 30 मिनिटं कुठला तरी व्यायाम करावा. काही म्हणजे तुम्ही नुसतं चाला, खेळायला जा, स्विमिंगला जा, योगा करा, काही 30 मिनिटं रोज करायचा. शरीराची मुवमेंट. आता तुम्ही म्हणाल की मी घरामध्ये काम करते, नाही, 30 मिनिटं फक्त डेडिकेटेड त्या व्यायामासाठी माइंडफुली स्वतःला वेळ द्यायचा, स्वतःच्या हालचालींना वेळ द्यायचा की नाही मला हे करायचंय. करेक्ट. 30 मिनिटं नुसते चाललं तरी चालेल. आणि दुसरं म्हणजे आपली झोप 6 ते 8 तास नीट झोप झाली पाहिजे. येस, थँक्यू सो मच. हे खरं तर आपण नेहमी ऐकतो ह्या दोन महत्त्वाच्या गोल्डन टिप ज्या आहेत, पण त्या अंमलात आणायला जरा प्रॉब्लेम होतो आणि त्यामुळेच मला असं वाटतं खूप साऱ्या समस्यांना आपल्याला तोंड द्यावं लागतं. त्यामुळे या अगदी नेहमीच्या ऐकिवातल्या जरी टिप्स असल्या तरीसुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत, त्या आता आपण इम्प्लिमेंट करायला सुरुवात करायला हवी. इतकं छान समजावून सांगितलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद. भेटूया आता पुढच्या एपिसोडमध्ये.